कारण कोरोना काळामध्ये मी एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. हे माझं कुटुंब आहे, महाराष्ट्र हे कुटुंब आहे. आणि मी अनेकदा बोललेलो आहे, अनेकदा बोलेन की यापूर्वी आणि यानंतर आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले असतील, लाभतील, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंबातील एक मानते. हे भाग्य माझ्या नशिबी जे आलंय ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या नशिबी आलं असेल आणि येईल. आणि त्याच नात्याने मी एका हक्काने तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. आता माझ्या आधी सगळे जे बोलले, राऊत साहेब बोलले, खैरे साहेब बोलले, अंबादास आहेत, भाऊसाहेब आहेत, निकम साहेब सगळे बोलले. आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होतं की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे. मी माझी मुख्यमंत्री पदाची लढाई लढायला मैदानात नाही उतरलो, मी तुमच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात उतरलो. आणि मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं, 50 खोके एकदा बोके म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याची काय तिकडे पात्रता असणार, योग्यता असणार. आणि आता तर कहरच झालेलं आहे, कोण कोणाबरोबर आहे हेच कळत नाहीये. काल परवापर्यंत जे अशोकराव आपल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला हिरारीने भाग घेत होते, आज सकाळी कळलं अशोकराव गेले, म्हणजे भाजपात गेले. तुम्ही नीट अर्थ समजून घ्या आणि मग हसा. पण आता भाजपात गेले म्हणजे आपल्या महाविकास आघाडीला ते दुरावले असं मी म्हणतो. जेवढे जेवढे काही डरपोक लोक आहेत, भेकड लोक आहेत, भ्रष्ट लोक आहेत, त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर का घाबरत असाल, भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा. काही जण मला आजही भेटतात की आता काय करायचं, आम्ही कळत नकळत एवढं भ्रष्टाचार केलेला आहे, वाचायचं कसं. म्हटलं भाजपात जा, कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. आता बघा, कदाचित अशोकरावांना आता तो सगळा घोटाळा, तो आदर्श वगैरे, तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून. पण अशोकराव तिकडे गेल्यावरती कदाचित येथे राज्यसभाच त्यांना देतील. आणि मग हा सगळा असा बाजार गुंड्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडे सुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील, या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील, आरएसएसचे कार्यकर्ते असतील, मला त्यांची खूप दया येते. कारण 20-25 वर्ष आपण त्यांच्यासोबत राहिलो. अगदी त्या काळामध्ये प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, कशाला शरद कुलकर्णी होते, माहितीये तुम्हाला शरद कुलकर्णी, एक जेमतेम उंचीचा माणूस. पण युती काळामध्ये जेव्हा आपल्या युतीच्या सभा होत होत्या, माझ्याबरोबर एक तर कोणीतरी, म्हणजे ह्या अशा वैजापूर असेल, संभाजीनगर असेल, विदर्भात असेल, सभा घेताना माझ्यासोबत एक तर गोपीनाथराव यायचे किंवा काही वेळेला प्रमोदजी यायचे. म्हणजे मी एक, म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि भाजपाचा एक नेता.